अनेक वेळा चांगल्या गोष्टी, चांगली काम करणारी माणसं, मी मागेही मला वाटतं शरददादा जेव्हा आमदार नव्हते त्यावेळेसही त्यांनी ते विषयीचा उल्लेख केलाच. बरीच लोक सगळीच करतात. मी त्यावेळेसही म्हटलं होतं की आणि मी मला वाटतं फक्त बेनके परिवाराशीच थोडस ते व्यक्तिगत पातळीवर आल्यामुळं थोडस वैमनस्य असल्यासारखं काम होतं. पण मग शरददादा असतील, आशाताई असतील, माऊली असतील, शिवाजीदादा असतील, कोणत्याच नेत्याबरोबर सत्यशील दादा असतील, मला अमोल कोल्हे साहेब आहेत. म्हणजे मला वाटत नाही की मी भूमिका कोणत्या नेत्याच्या बाबतीत आक्षातून मांडतो. नारायणगावसाठी जे आहेत, जे सहकार्य करतात, मी त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न असतो. खरं ते आपलं गाव चांगलं व्हावं, आपलं गाव सुंदर व्हावं, आपलं गाव याच्यासाठी जे जे मदत करणार असेल त्यांच्याबरोबर जायला आपल्याला काही अडचण मला वाटत नाही. प्रशासकीय पातळीवरती कामं आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. भविष्य काळामध्ये तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये असणार आहेतच. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडण्याचे हे दुःख होईल. साहेब तुम्ही मला उद्या काय होणार ते आज विचारून काय करणार ना साहेब. मी परत म्हणतोय हे तुमचं प्रेडिक्शन झालं. नाही नाही, हे तुमचं प्रेडिक्शन झालं. मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मग असं आहे का एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणारच नाही? मी तुम्हाला काय म्हटलं सर, खालच्या पातळीवर जे कार्यकर्ते मला ज्या सूचना करतील, जी बरोबरची लोक, बरोबरची ज्यांनी आयुष्यभर बाबू पाटीलला उभं करण्यासाठी, बाबू पाटील एकटा आहे का नाव, आज नाव जरी बाबू पाटील एकट्याचं असलं तरी मागं खूप सारा तरुण वर्ग आहे, ज्येष्ठत्वाची व्यक्तिमत्व आहे. यांचा सगळ्यांचा सल्ला जो येईल त्या पद्धतीने तो निर्णय होईल. नारायणगाव परिसराचा विकास हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर बाबू पाटील आहे, नंतर बाकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे नारायणगावसाठी जे योग्य असेल ते निश्चित स्वरूपात करण्याचा मानस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मानसा याच्यातून जो आपल्याबरोबर येईल निर्णय, तो निर्णय आपल्या पक्षाच्या माध्यमातून होईल. एक शेवटचा प्रश्न, उद्धव साहेबांसोबत काम करायला आवडेल की एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत काम करायला आवडेल? दोन्ही आमच्यासाठी, मी जसे राष्ट्रवादी म्हणत होती की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, तसंच शिवसेना एकच आहे, परिवार एकच आहे. आज दोन ठिकाणी झालंय. उद्धव साहेब आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत, ती त्यांना ती पार्श्वभूमी लागली आहे. एकनाथ शिंदेंनी मला वाटतं ह्या इलेक्शनला एवढी निगेटिव्हिटी असताना सुद्धा आज पक्ष दुसऱ्या नंबरवर नेऊन ठेवला. निश्चित स्वरूपात त्या माणसाकडे काम करायची पद्धत होती. कारण खालून सर्वसामान्य शिवसैनिकापासूनचा झालेला प्रवास मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आपण सगळ्यांनी पाहिलाय. काम करण्याची आतुरी दोघांकडे आहे. निश्चित स्वरूपात उलटा आमच्यासारख्या शिवसैनिकांना असंच वाटतंय की हे दोघांनी जर वरती एकत्र आले तर शिवसेना एवढी खंबीर संघटना कोणतीच नसणार आहे. आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती तीच आहे, एकत्रित जर काम झालं तर शिवसेना अबाधित राहील, शिवसेना मोठी होईल, शिवसेना भविष्यकाळ या महाराष्ट्रावर राज्य करेल. आणि म्हणून खरं तर काम करताना प्रत्येकाचा ओरा असतोच, तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. उद्धव साहेबांच्या जागी आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या जागी. जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये गेले तर दोन्ही शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न राहील. मी फार बारीक कार्यकर्ता आहे साहेब, मी फार बारीक कार्यकर्ता. खरं तर हे वरच्या पातळीवर वरचे जे थिंक टँक आहेत, आत्ताची परिस्थिती आपण पाहतोय काय काय होतंय, त्या माध्यमातून खरं तर वरचं स्थित्यंतर काय काय होईल आपण सांगू शकत नाही. परंतु जी भूमिका प्रामाणिक आहे शिवसेनेची, प्रत्येक शिवसैनिकाची ही भूमिका आहे. सर्वसामान्य आजही शरददादांना मतदान होताना शिवसैनिकांनी मतदान केलं ना. ही भूमिका काय होती का दोन शिवसेना जरी वरती जरी डिवाइड झाल्या तरी इथं कोण शिवसेनेचं काम करत नाही, उमेदवारी कोणाला आहे, त्या माध्यमातून खरं तर मतदान झालं. तुम्ही सुद्धा एक शिवसैनिक आहे, तुम्ही आघाडीचा धर्म पाळला की नाही? तुम्ही साहेब तुम्हीच मला सांगा, आघाडीचा धर्म पाळला की नाही? नारायणगावात मी खरं तर 8 दिवस उशीर झाला, 8च दिवस मिळाले, तरी सुद्धा मला एक गोष्टीचा निश्चित स्वरूपात एवढे वर्ष काम करतो त्याचा अभिमान आहे. नारायणगावकरांना आतापर्यंत जेव्हा जेव्हा शब्द टाकलाय, ज्या बाजूनी उभं राहिलंय त्या ठिकाणी नारायणगावकरांनी भरभरून मतदान केलं. याही वेळेस सत्यशील दादाला त्यांनी आघाडी दिली. मला वाटतं हे मी तुमच्याशी एकदम आजही बोललो होतो, पुन्हाही सांगतो की नारायणगावकरांनी जिथं मग खासदारकी, आमदारकी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ज्या काही इलेक्शन आल्यात, कारण आपण इलेक्शन म्हणून काम, फक्त इलेक्शनलाच राजकीय म्हणून काम करतो, इतर वेळेस मात्र सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं हा एवढाच एक उद्देश असतोय. मला वाटतं ह्या गोष्टीत नारायणगावकरांनी याही वेळेस सत्यशील दादाला मतदान अधिकचं केलं आणि निश्चित स्वरूपात त्या नारायणगावकरांचं मी आभार मनापासून मानतो. एकनाथ शिंदे साहेबांची पक्षाची ताकद आपल्या तालुक्यामध्ये. शेवटचा प्रश्न होऊन 4 प्रश्न झाले साहेब.
एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आपल्या तालुक्यामध्ये अत्यल्प आहे. तुमच्या प्रवेशामुळे ताकद वाढेल. साहेब मी तुम्हाला परतही म्हणतोय, आमच्या मिटिंग उद्या ज्या काही होतील घडामोडी समोर येणार साहेब. ते काय लपवून मागं बंद राहणार काय होणार नाही. ज्या काही गोष्टी होणार ते तुम्हाला बोलून तिथं सगळ्या सांगण्यात येतील. मी तुम्हाला एवढीच विनंती, आता तुम्ही एक प्रश्न बोलून 4 प्रश्न, पुढे बऱ्याच गोष्टी आहेत. मी जरा ग्रामपंचायतीकडे जातो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.